नमस्कार मंडळी, स्वागत आहे दुसरं पुष्प हस्तसामुद्रिक शास्त्राच्या वेगवेगळ्या युक्त्या. माणसाचं व्यक्तिमत्व जाणून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठीचा हा अजून नेमका आणि अजून दिशापूर्ण दुसरं पुष्प अत्यंत सोप्या आणि गंमतशीर पद्धतीनं आपल्याला आज जगभरात प्रभाव टाकणाऱ्या काही लोकांच्या गमती जमती जाणून घ्यायच्या. काल आपण मी 1-2 मिनिटात कालच्या मुद्द्याला तुमच्या समोर एकदा ठेवतो. परत एकदा काल आपण सुरुवातीला डर्मिटोग्राफिक्स नावाच्या एका शास्त्राबद्दल माहिती घेतली. डॉक्टर चार्ल्स बेल नावाच्या एका अभ्यासकानं खऱ्या अर्थानं मेंदू आणि हाताच्या रेषांचा नक्की काय संबंध आहे ह्याच्यावर एक अत्यंत सुंदर शास्त्रीय माहिती दिली. आणि 1832 साधारण 17व्या शतकात सुरू झालेला हा प्रवास आज 2004 पर्यंत खूप समृद्ध अवस्थेला पोहोचला. आणि इथे पामेस्ट्री हे एक अत्यंत शास्त्रीय बैठक असलेला विषय आहे. हा तुमच्यासमोर सिद्ध झाला. ह्याला शास्त्रीय बैठक नाही आणि हा विषय तसा भारत सरकारच्या लेखी अदखलपात्र आहे, पण जगभरातल्या बहुतांश देशांनी ह्या शास्त्राला मान्यता दिली. पण व्यवसाय उपजीविकेसाठी आपल्या देशांनी ह्याला अधिकृत डिग्रीचा अजून अधिकार दिलेला नाही. खूप सारे वेगवेगळे खाजगी संस्था आहेत, वेगवेगळी विद्यापीठ आहेत जी तुम्हाला मानद डिग्री देतात, त्याची मानद पदवी देतात आणि तुम्ही ती पदवी घेऊन मग ह्याचा व्यवसाय करा किंवा तुमचा अभ्यास करा. हा त्याचा वैयक्तिक विषय. पण नक्की मग हस्तसामुद्रिक आहे काय ह्याच्याबद्दल आज थोडं वेगळ्या पद्धतीने जाणून घेऊ. काल आपण हाताची लवचिकता बघितली, हाताची मजबूती बघितली, हाताचं काठिण्य बघितलं, हाताचा रंग बघितला, हाताची त्वचा बघितली. ह्या सगळ्या पद्धतीतून तुम्हाला लांबून सहज बसल्या बसल्या किंवा कुणाचा तरी हातात हात घेतला तर तुम्हाला 2 मिनिटात त्या व्यक्तिमत्वाचा अंदाज यावा असं सोपं गणित आहे. आज मात्र थोडंसं अजून विस्तृत आणि अजून सखोल आपल्याला माहिती घ्यायची आहे. डर्मिटोग्राफिक्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर बोटांच्या टोकांवर असलेली चिन्ह आणि आज पामेस्ट्रीमधला अत्यंत महत्त्वाचा पार्ट म्हणजे हाताची बोट. हाताची बोटं नक्की काय आहे? हाताची बोटं माणसाच्या मेंदूचा एक अत्यंत सुटसुटीत आलेख आहे. माणसाच्या मेंदूची जडणघडण आणि हाताच्या बोटांच्या पेरांचा डायरेक्ट. जर माणसाच्या हाताला 10 बोट आहेत आणि 10 बोटावर 30 पेर आहेत तर प्रत्येक पेर हे माणसाच्या मेंदूचं विश्लेषण करतं. समजून चला की 30 भाग माणसाच्या मेंदूचे होतात. डावा हात उजव्या मेंदूचे विश्लेषण करतो, उजवा हात डाव्या मेंदूचं विश्लेषण करतो. मग दोन्ही मेंदूचे 15-15 भाग करायचे आणि 15-15 भाग करून तुम्ही त्याच्या आधारे माणसाच्या मेंदूचा एक अस्खलित आलेख तयार करायचा आणि माणसाला शब्दशः तुमच्या समोर तयार करायचं. बोटांची पेरं म्हणजे माणसाच्या मेंदूची जडणघडण आणि बोटांची पेरं जर माणसाच्या मेंदूची जडणघडण आहे तर ते काय दाखवते तर माणसाच्या बुद्धीची झेप. खूप खूप महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आज मी ज्या काही गोष्टी सांगणार आहे त्या तुम्हाला आयुष्यभर तुमच्या दृष्टिकोनामध्ये एक वेगळा अंतर्भाव करून जातो. तुमचा दृष्टिकोन हस्तसामुद्रिक शास्त्रासाठी इतका प्रगल्भ आणि इतका नेमका होईल की काही छोट्याशा गोष्टी समजून तुम्ही माणसाच्या व्यक्तिमत्वाचा सखोल अंदाज लावणार. अगदी पहिला जर तुम्ही मुद्दा पाहिला हाताच्या बोटांमध्ये तर पहिली तर्जनी आहे, त्यानंतर मध्यमा, त्यानंतर अनामिका, त्यानंतर करंगळी आणि सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यांचा महत्त्वाचा आधार असलेला अंगठा. ह्या 5 बोटांच्या आधारे माणसाच्या मेंदूची आपल्याला उकल करायची. माणसाच्या हातामध्ये आणि त्याचा पूर्वज जो चार्ल्स डार्विनने तुम्हाला सांगितलाय तो म्हणजे माकड. चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीवाद मित्रांनो आजच्या तारखेला आता कालबाह्य ठरायच्या दिशेला चाललाय. बरेच नवीन संशोधनं चार्ल्स डार्विनच्या उत्क्रांतीवादाला आता आव्हान देत आहेत. पण 5 मिनिटं आपल्याला कुणाच्या वादात जायचं नाहीये. आपल्याला
चार्ल्स डार्विनच्या उत्क्रांतीवादावर आणि माणसाच्या हातातल्या बोटांमध्ये काय गमती जमतील आपल्याला 1-2 मिनिटात समजून घेऊ. चार्ल्स डार्विननं माकडापासून चिपांजीपर्यंत, चिपांजीतल्या अतिप्रगत अवस्था म्हणजे ओरांगुतान ह्या माकडापर्यंतचा प्रवास दाखवला. ओरांगुतान आणि माणूस ह्याच्यामध्ये एकही कनेक्शन नाही. माकडापासून चिपांजी, चिपांजीपासून ओरांगुतान या प्रत्येक अवस्थेमध्ये एक संक्रमणाची आणि प्रगतीची अवस्था सापडते. पण ओरांगुतान ते माणूस इथे प्रगतीचा एकही उल्लेख सापडत नाही. अत्यंत शक्तिशाली मेंदू असलेला, अत्यंत प्रगत मेंदू असलेला, अत्यंत बुद्धिमान एक नवीन घटक ह्या पृथ्वीवर आला, एक सजीव आला आणि त्याला आपण माणूस म्हणू. नक्की ही मधली अवस्था कुठे गायब झाली? कारण ओरांगुतान पर्यंत येताना तर सगळ्या अवस्था सापडतात, ओरांगुतान ते एक माणूस ह्या मधली अवस्था सापडत नाही. डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी जे आपल्या भारतातले एक उच्च कोटीचे शास्त्रज्ञ आहेत, त्यांचं एक पुस्तक आहे पृथ्वीवर माणूस उपराच. त्या पुस्तकामध्ये ओरांगुतान ते माणूस ह्या मधल्या अवस्था कुठे सापडत नाही, तर पृथ्वीवर मनुष्य हा उपरा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे पृथ्वीवरचे आपण नाही, आपण कुठून तरी अतिशय प्रगत जगातून या पृथ्वीवर आलो आणि प्रगत जगातल्या काही सजीवांनी पृथ्वीवर माकडांबरोबर संकर्म करून एक नवीन जी जात निर्माण केली ती म्हणजे मनुष्य. आपण ज्या अत्यंत प्रगत जमातीकडून आलेलो आहोत त्यांचा आपल्याला अद्यापपर्यंत बोध नाही. पण वेगवेगळ्या देवदेवता आणि पृथ्वीवर आत्तापर्यंत येणाऱ्या असंख्य अद्भुत गोष्टी ह्यांचा आपण आजही शोध घेतोय. मानवी मेंदूला त्याचा शोध लागत नाहीये, पण काहीतरी नितांत बुद्धिमान एक अत्यंत प्रगत जात ह्या पृथ्वीच्या व्यतिरिक्त ह्या विश्वाच्या पसऱ्यात कुठेतरी लपलेली. मग आता नक्की काय घडलं? ओरांगुतान ते माणूस ह्यामध्ये काय घडलं? एक गंमतशीर गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. ही जी तर्जनी आहे, जी माणसाच्या हातामध्ये तर्जनी आहे आणि माकडाच्या हातात तर्जनी आहे, ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक झाला. माकडाच्या हातातली तर्जनी अतिशय छोटी झाली. माकडाच्या हातातल्या तर्जनीपासून माणसाच्या तर्जनीमध्ये प्रचंड मोठा बदल झाला. सगळ्या माकडांच्या जातीमध्ये तर्जनी ही छोटीच सापडते, पण अचानक ओरांगुतान ते मानव ह्याच्यामध्ये मोठा फरक काय झाला तर त्याची तर्जनी एकदम मोठी झाली. मंडळी, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही जर कधी प्राणी संग्रहालयात गेला आणि माकड पाहण्याचा योग आला किंवा ओरांगुतान, चिपांजी ह्या जातीची माकडं तुम्ही पाहिली, यूट्यूबवर सर्च करा किंवा वेगवेगळ्या व्हिडिओजमधून तुम्ही याची माहिती घ्या. माकडाच्या हातातली तर्जनी माणसापेक्षा खूप छोटी. ह्याची काय गंमत घडली याची माहिती मला तुम्हाला द्यायची. दुसरा एक अत्यंत ठळक मुद्दा, निओकार्टिक्स जो माणसामध्ये आला तो अत्यंत बुद्धिमान माणूस बनवण्यासाठी निओकार्टिक्स हा एक भाग आपल्या मेंदूमध्ये आला आणि न्यूरॉन्सच्या माध्यमातून माणूस अत्यंत प्रगत झाला. याबद्दल मी सगळ्यात पहिलं पुष्प जेव्हा गुंतलं त्यामध्ये माहिती दिली आहे. मी आता परत मागे जात नाही, तर आपण पुढे जाऊयात. निओकार्टिक्स हे जे न्यूरॉन्सपासून बनतंय त्या न्यूरॉन्सच्या मोठ्या प्रगतीमध्ये माणसाच्या हातामध्ये एक अत्यंत मोठा संक्रमणातला बदल झाला, तो म्हणजे माणसाच्या हातातला अंगठा. मित्रांनो, हा अंगठा जो आहे तो माकडाच्या हातामध्ये त्याच्या हाताच्या तुलनेत फार फार तर 30 ते 40% उघडतो आणि माणसाच्या हातामध्ये तो जवळपास 50%, 90% उघडतो. एक प्रगत माणसाच्या हातामध्ये तर्जनी ते अंगठा हा 90 अंशाचा प्रवास आहे. 90 अंशाचा प्रवास हा एका माणसाकडून झालेली खूप मोठी उत्क्रांती दर्शवते. मग जर माकडाच्या हातात अंगठा लहान आहे आणि माणसाच्या हातात अंगठा मोठा आहे, पूर्ण उघडलेला आहे, आणि माकडाच्या अंगठातला अंगठा हा कमी उघडलेला आहे, इथे नक्की काय गंमत झाली ते आपल्याला समजून घ्यायची. मित्रांनो, सगळ्यात मनोरंजक भाग आहे हा. तुम्ही सगळेजण आज माझं व्याख्यान पाहताय आणि 2 मिनिट तुमचा मोबाईल बाजूला ठेवून स्पीकरवर ऐकत राहा मी काय बोलतो आणि तुमचा अंगठा तुम्ही पाहायला घ्या. तुमचा अंगठा, माझा हाताची स्थिती पहा,
त्या पद्धतीने स्थिती करून तुमचा अंगठा नक्की 90 अंशामध्ये जातोय का उघडल्यावर ह्याचा प्रयत्न करा. कुठल्याही प्रकारचा ताण न येता हा अंगठा 90 अंशामध्ये जातोय का पहा. एक अद्भुत चमत्कारिक गोष्ट तुमच्या लक्षात येईल. कुणाच्या हातामध्ये हा अंगठा 90 अंशामध्ये जातो, कुणाच्या हातामध्ये 90 पेक्षा कमी 89 आहे, 88 आहे, 85 आहे, 70 आहे, 60 आहे, 50 आहे. वेगवेगळ्या अवस्था आहेत. मित्रांनो, ह्या अद्भुत गोष्टीचा तुम्हाला खूप मोठा उपयोग तुमच्या आयुष्यात करायचा. तुम्ही ज्या काही सोप्या युक्ती मी तुम्हाला शिकवणार आहे त्या युक्तीमधली ही पहिली युक्ती आहे. काल काही युक्त्या पाहिल्या आपण, आज आजच्या दिवसातली ही पहिली युक्ती मला सांगायची. माणसाच्या हातामध्ये अंगठा 90 अंशात जातोय की नाही हे तुम्ही आवर्जून पहा. जर एखादा मुलगा आपली भावी जोडीदार मुलगीचा शोध घेतोय, वधू निश्चित करतोय, एखादी गृहिणी आपल्याकडे काम करणाऱ्या स्त्रीला कामावर ठेवताना तिच्या काही अचूक परीक्षा करण्याच्या उत्सुकतेमध्ये आहे, किंवा तुम्ही जर एखादे व्यापारी व्यावसायिक आहात आणि तुमच्याकडे असलेला कर्मचारी त्याच्या हातातला अंगठा कसा आहे हा जर तुम्ही एक 2 क्षण 3 क्षण पाहिला, तो अंगठा नुसता हातातून ओपन केला, हा बंद असलेला अंगठा ओपन केला, तर तुम्हाला त्या माणसाच्या मेंदूतला खूप मोठा भाग समजून जाईल. इतकी सोपी, इतकी सहज पद्धत तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठे सापडणार नाही, जी मला अभिमानाने सांगायचं आहे केवळ आणि केवळ हस्तसामुद्रिक शास्त्र. डर्मिटोग्राफिक्समध्ये तुम्ही लोक हाताचे 30 ठसे देतात आणि 30 ठस्यांचं विश्लेषण करून तज्ज्ञ मंडळी तुम्हाला त्याचा रिपोर्ट देतात. त्यासाठी तुम्ही 5 ते 7 हजार रुपयेपर्यंत वेगवेगळ्या फी देतात. आमच्या हस्तसामुद्रिकामध्ये तुम्हाला निशुल्क माणसाच्या मेंदूचं अवलोकन करायचं आहे. त्यात आता अधिक उत्सुकता न ताणता मी तुम्हाला या अंगठ्याचे काही चमत्कार सांगतो. पहा, माझ्या हातामधला अंगठा ओपन केल्यावर 90 अंशामध्ये जातो. तो जर 90 अंशापेक्षा कमी असेल, 89, 88, 85, 80, 70, 60, 50, 40 किती आहे हा भाग नाही, पण तो 90 पेक्षा कमी आहे, तर हे व्यक्तिमत्व जसा जसा अंगठा 90 पेक्षा कमी होत जाईल तसा तसा हा व्यक्ती अत्यंत अस्थिर होत जाईल. त्याचं संपूर्ण आयुष्य अस्थिरतेनं भरलेलं असेल. मित्रांनो, 2 मिनिटात तुम्ही तुमचाच हात पहा, तुमचा अंगठा 90ला आहे का 90 पेक्षा कमी, आणि जर 90ला आहे तर तुम्ही अत्यंत स्थिर आयुष्याचा अनुभव घ्या, अत्यंत समृद्ध आणि नेमक्या आयुष्याचा अनुभव घ्या. ज्या काही घटना घडतात त्याच्यावर तुमची पकड आहे आणि त्या घटना तुमच्या इच्छेभर हुकूम घडतात. इच्छेभर हुकूम घटना घडवण्यासाठी अंगठ्याकडे सगळ्यात मोठी ताकद निसर्गाने देऊन टाकली आणि अंगठ्याचा डायरेक्ट कनेक्शन मेंदूतल्या स्थिरतेशी संबंधित आहे. जर तुमचा अंगठा 90 पेक्षा थोडा कमी आहे तर तुम्ही थोडे अस्थिर झाला. जर तो अजून कमी झाला तर तुमच्यातली अस्थिरता वाढायला लागली. आता तो जितका कमी होत जाईल तितका तुम्ही तुमच्या पूर्वजाच्या पद्धतीनं वर्तन करायला लागला. तुमचे पूर्वज माकड आहेत आणि माकडाचा जर तुम्ही अंगठा पाहिला तर तो जास्तीत जास्त 40 ते 45 अंशामध्ये जातो. तो ह्याच्यापेक्षा जास्त ओपन होत नाही. तुम्हाला विनोदाची गोष्ट आणि गंमतची गोष्ट सांगायची म्हणजे माकडाला झाडाची फांदी पकडताना पण अंगठ्याचा आधार घेता येत नाही. जसा माणूस त्याची 4 बोटं आणि त्याच्या अंगठ्याचा उपयोग करतो, अंगठ्याचा उपयोग होऊन जशी एक पकड तयार होते, तशी माकडाच्या हातामध्ये पकड वरच्या 4 बोटातून येते आणि मग कसा बसा हा छोटासा अंगठा त्याला मदत होतो. माकडाच्या हाताची जी पकड आहे ती खूपच कमी ताकदवान आहे, माणसाच्या हातातली पकड खूपच चांगली आहे. आणि म्हणून माणूस आणि माकड यामध्ये खूप मोठा फरक झाला, तो म्हणजे अस्थिरतेकडून स्थिरतेकडे प्रवास. 0 अंशाकडून 90 अंशाकडे प्रवास म्हणजे अस्थिरतेकडून स्थिरतेकडे प्रवास. मित्रांनो, जर तुमचा अंगठा 90 मध्ये जात नाही तर तुमचं कुठलंही काम कधीही स्थिर शांतपणे पूर्ण होत नाही. सतत अस्थिरता आणि अनिश्चिततेचा अनुभव येतो. काहीही करायला निघालं तर ते काम अजिबात मनासारखं होत नाही. सतत अनिश्चिततेचा
तुम्हाला अंदाज येतो की माझ्या इच्छेबरोबर काहीच होत नाही, हे काय चाललंय, असं का होतंय, मी किती प्रयत्न केले तरी घटना माझ्या विपरीत आहेत आणि मी घटनेचा पाठलाग करतोय, असं का करतोय, आणि शेवटी मला स्थिरता का नाही. जरी तुम्ही एखाद्या नोकरीमध्ये असाल तरी तिथे एवढा ताण असेल की कुठल्याही मिनिटाला तुम्हाला असं झालं की आपल्याला काढून टाकतील. जर तुम्ही पती पत्नींचा संबंध पाहिला तर पती पत्नींमध्ये स्थिर शांतता न राहता सतत जाणवेल की एकमेकाप्रती आपण असंतुष्ट आहोत, एकमेकाप्रती आपण समाधानी नाही, आपला संसार नीट नेमका पूर्ण होईल का कळत नाही. मित्र जर तुमचे कोणी असतील तर तुम्हाला जाणवेल की अरे आपल्या आणि मित्राचे संबंध मध्येच तणावाला जातात, मध्येच चांगले असतात. आपल्या मैत्रीचं अस्तित्व कितपत नेमकं आहे, कितपत स्थिर आहे, याचा अंदाज येत नाही. मित्रांनो, अंगठा ही एक अद्भुत शक्ती, एक अद्भुत चमत्कार या निसर्गाचा आहे, जो प्रगत मानवासाठी निसर्गाने माकडांपासून भिन्न करण्यासाठी दिलेला पहिला निकष. जर तुमचा अंगठा 90 अंशापेक्षा कमी आहे तर आजन्म अस्थिरता आणि 90 अंशामध्ये आहे तर आजन्म स्थिरता. आता हा अंगठा कधी कधी गरजेपेक्षा जास्त खाली निघून जातो. आता मला ओढावा लागतो हा अंगठा, कुणाच्या हातामध्ये तुम्हाला असा हा अंगठा 90 पेक्षा जास्त, मग 91, 92, 95, 100, 110, 120, 130, 50 किती असो, हा अंगठा जेवढा खाली जायला लागेल तेवढा तो मनुष्य बेशिस्त आणि अत्यंत बेमुरवतखोर, त्याच्या वर्तन प्रक्रियेमध्ये कुठे सुसंगतता राहत नाही आणि त्याच्या वर्तन प्रक्रियेवरचा कुठला ताळमेळ राहत नाही. तो कधीही काही करायला लागतो आणि त्याच्या वर्तनामध्ये त्याचा दृष्टिकोन हा एक नियंत्रण रहित आयुष्य अशा पद्धतीचं होऊन जातो. किती अद्भुत गोष्ट आहे. फक्त 90 अंशामध्येच तुमचा अंगठा असायला हवा. 90 पेक्षा कमी झाला अस्थिरता, 90 पेक्षा जास्त झाला अनिश्चितता. काय कराल याचा अंत नाही आणि कुठल्याही दिशेला तुम्ही वाहत जाल. 90 मध्ये आलात तर अतिशय स्थिरपणे जगाल, 90च्या पेक्षा वर गेला तर तुमच्या वर्तन प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारचा नेमका आणि निश्चिततेचा भाग नाही. म्हणजे तुम्ही जर नशीबवान आहात तर तुमच्या हातामध्ये अंगठा 90 अंशात आहे आणि तुमचा अंगठा 90 अंशामध्ये तर तुमचं आयुष्य अत्यंत स्थिर, अत्यंत नेमकं, तुमच्या इच्छेवर हुकूम काम करतं. मित्रांनो, नक्की तुम्ही तुमच्या आयुष्याचा वेध घ्या. माझं हे व्याख्यान चालू असताना तुमचं मन तुम्हाला उत्तर देईल, तुमचं आयुष्य निश्चित आहे, अनिश्चित आहे का बेशिस्त आहे. तुम्हाला 1 मिनिटात तुमच्या स्वतःवरून अनुभव घेता येईल आणि तुम्ही तुमच्या मग परिचित मित्रमंडळी, जोडीदार किंवा व्यावसायिक ह्या लोकांचा अंदाज घ्या. इतक्या सोप्या पद्धतीने जर तुम्ही पुढे गेला तर मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला तुमचा जोडीदार निवडताना, तुमचा कर्मचारी निवडताना, तुमचा सहकारी निवडताना, तुमचा मित्र निवडताना असंख्य पातळीवर ह्या अंगठ्याचा उपयोग करून घेता येईल. अंगठा हा माणसाच्या एकूण स्थिर प्रगतीचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आणि म्हणून तुम्हाला जर आठवत असेल तर द्रोणाचार्यांनी त्यांचा जो एक दुर्लक्षित शिष्य एकलव्य त्याचा अंगठा मागून घेतलेला आहे. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. ज्या मुलांनी त्यांच्याकडे प्रत्यक्ष जाऊन शिक्षण घेतलं नाही, त्यांच्या मूर्तीला प्रमाण समजून शिक्षण घेत राहिला, त्या मुलाला त्याच्या धनुर्विद्येची कला काढून घ्यावी, त्याच्याकडून पुन्हा कधीही स्थिर आणि उत्कृष्ट धनुर्विद्या त्याला जमू नये म्हणून त्याचा अंगठा काढून घेतला. आणि त्यानंतर महाभारतामध्ये मग त्यांनी काय केलं किंवा काय केलं नाही हा भाग आपला आत्ताचा नाही. आपला अभ्यास आहे तो माणसाचा अंगठा, त्याची स्थिरता, त्याची प्रगती आणि त्याच्या एकूण आयुष्यातल्या नेमकेपणाचा विषय. आता थोडंसं पुढे जाऊ. ह्या चमत्कारिक अंगठ्यामध्ये 2 भाग आहेत मित्रांनो. पहिला भाग आहे इच्छाशक्ती आणि दुसरा भाग आहे तर्कशक्ती. तुमचा जर अंगठा तुम्ही ओपन करून तुमच्याकडे बघितला तर त्यात 2 पार्ट दिसतील. तिसरा पार्ट म्हणजे खाली असलेला शुक्र उंचवटा. हा जो उंचवटा हा अंगठ्याचा तिसरा भाग. जसं प्रत्येक बोटाला 3 भाग दिलेत तसं अंगठ्याला 3 भाग म्हणजे पहिलं इच्छाशक्ती, दुसरं तर्कशक्ती आणि तिसरं म्हणजे प्रेम. ह्या तिन्ही पेरांमध्ये तुमचे कोणते पेर प्रभावी आहेत ह्याच्यावर तुमच्या आयुष्याची सगळी पकड आहे. स्थिर आयुष्य चालण्यासाठी अंगठ्याचा 90 अंशाचा कोन, पण
त्यात अजून थोडीशी नाही, तो रेंजचा प्रॉब्लेम असू शकतो. पहा बरं, येतोय का आता? आवाज येत नाही का? पहा बरं एकदा परत. पुढे हे पहिलं पेर जे आहे अंगठ्याचं, हे तुमच्या इच्छाशक्तीचं निदर्शक आहे. इच्छाशक्ती. दुसरं जे आहे ती तर्कशक्ती आणि तिसरं आहे ते प्रेम. जशी तुमच्या हातावर तुमची एक ग्रीप तयार होते, तशी ग्रीप तुमची तुमच्या आयुष्यावर होते. पहा, लक्षात घ्या की आयुष्य हे तुमच्या नेमक्या पकडीवर चालतं. जर तुमच्या इच्छेनुसार सगळ्या घटना घडायला लागल्या तर तुमचं आयुष्य आनंदाचं आहे, आणि जर तुमच्या इच्छेनुसार घटना घडत नसतील तर तुमचं आयुष्य आनंदाचं नाही. मग ते कदाचित दुःखाचं होऊ शकतं. तुमच्या इच्छेनुसार जगता येत नसेल तर मग ताणतणाव निर्माण होतात, आणि मग ते ताणतणाव तुम्हाला अनपेक्षित दिशेला घेऊन जातात. तर मित्रांनो, आता लक्षात घ्या नक्की काय घडतंय. पहिल्यांदा हे जे पेर आहे, हे पेर इच्छाशक्तीचं काय चमत्कार करू शकतो ते मला तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर दुसरं तर्कशक्तीचं आणि तिसरं प्रेम. इच्छाशक्ती ही माणसाला विल पॉवरच्या नावाने ओळखली जाते. आपण सगळेजण विल पॉवर म्हणतो. अलीकडे आपल्याला मराठी शब्दांचा तेवढा सहवास राहिला नाही, त्यामुळे बऱ्याच वेळा मी जेव्हा इच्छाशक्ती सांगायला लागतो तेव्हा लोकांना लक्षात येत नाही इच्छाशक्ती म्हणजे नक्की काय. तर विल पॉवर. माणसाकडं एखादी घटना घडवण्याची जी काही मानसिक ताकद दिलेली आहे, ती ताकद ह्या तुमच्या अंगठ्याच्या पहिल्या पेरामध्ये अतिशय सूक्ष्मपणे पहा. हे पहिलं पेर आणि दुसरं पेर, ह्या दोन पेरांची उंची तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी दिसेल. अगदी अचूक मोजण्यासाठी फूटपट्टीचा आधार घ्यावा लागतो. तर मित्रांनो, पहिलं पेर ही माणसाची इच्छाशक्ती आहे आणि दुसरी तर्कशक्ती आहे. कोणतं पेर मोठं आहे, कोणत्या पेराची लांबी जास्त आहे, त्याच्यावरून त्या माणसाच्या मेंदूमध्ये कोणता भाग जास्त विकसित झाला आहे, इच्छाशक्ती का क्रमांक 2 ची तर्कशक्ती. ह्या दोन गोष्टींचा अंदाज तुम्हाला घेण्यासाठी तुमची इच्छाशक्ती आणि तर्कशक्ती ह्यांचा एक सुंदर मिलाप तयार करावा. सामान्यपणे एक प्रगत माणसाच्या, एक सुसंस्कृत माणसाच्या हातामध्ये इच्छाशक्ती म्हणजे पहिलं पेर आणि तर्कशक्ती हे दुसरं पेर एकाच मापाचं असावं. दोघांची लांबी समान असावी, फक्त इच्छाशक्तीपेक्षा तर्कशक्ती किंचित जास्त असते. तर्कशक्ती ही माणसाच्या इच्छाशक्तीपेक्षा किंचित जास्त असावी. म्हणजे क्रमांक 2 चं पेर हे क्रमांक 1 च्या पेरापेक्षा किंचित जास्त असावं. जर क्रमांक 2 चं पेर क्रमांक 1 च्या पेरापेक्षा खूप जास्त झालं, एक किंचित फरकापेक्षा जास्त झालं, काही मिलीमीटरनं जर ते पेर वाढलं, तर ह्या माणसाची कार्यशक्ती जी आहे ती अत्यंत कमी होऊन जाते. अप्रतिम तर्कशक्ती वाढते, प्रचंड विचार करण्याची ताकद येते. हा मनुष्य असंख्य पर्याय शोधायला लागतो, पण कोणत्याच निष्कर्षाला उपलब्ध होत नाही. हा अत्यंत दुर्दैवी भाग आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. हे पेर ह्याच्यापेक्षा जास्त झालं की माणसाची इच्छाशक्ती कमी पडायला लागते आणि तर्कशक्ती वाढायला लागते. एक साधी सोपी म्हण आहे, ती म्हणजे गहरी सोच इंसान के इरादों को कमजोर बना देती है. जितका विचार कराल तितकं तुम्ही काम करण्यापासून लांब जाल, आणि जितका योग्य विचार कराल तितका तुम्ही काम करण्याच्या जवळ जाल. कारण ह्याच्यासाठी जेवढी स्पेस मिळाली आहे तेवढंच मेंदू इच्छाशक्ती दाखवेल, तेवढीच विल पॉवर दाखवेल, आणि ह्याला जेवढी स्पेस मिळाली तेवढा मेंदू तर्कशक्ती दाखवेल. मग तर्कशक्ती आणि इच्छाशक्तीचा मिलाप जर झाला तर जगातल्या सगळ्या अद्भुत गोष्टी घडू शकतात. मित्रांनो, मी आज तुम्हाला एक गांधीजींच्या हाताचा फोटो पाठवला आहे. सगळेजण 2 मिनिटं शक्य असेल तर तुमच्या हँडसेटमध्ये गांधीजीच्या हाताच्या फोटोकडे पहा. एक अप्रतिम अनुभव मला तुम्हाला द्यायचा आहे. हा आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखा अनुभव आहे. गांधीजी
हे जगातले अत्यंत मोठे नेते, जगभरातल्या अत्यंत प्रभाव टाकणाऱ्या नेत्यांमध्ये मोजले जातात. काय होतं नक्की त्यांच्याकडे? त्यांना काही 6 बोटं होती का 10 बोटं होती एका हाताला? तुमच्या माझ्यापेक्षा त्यांच्याकडे वेगळं काय? मित्रांनो, त्यांच्या अंगठ्याकडे जर तुम्ही पाहाल तर त्यांचं पहिलं पेर खूपच मोठं दिसेल तुम्हाला. एक्स्ट्रीम मोठं पहिलं पेर आहे. आणि त्यांचं दुसरं पेर जे ते पहिल्या पेरापेक्षा छोटे आहे. ही विरुद्ध स्थिती आहे. सामान्यपणे मी आतापर्यंत जवळपास 32 वर्ष झाले अभ्यास करताना पाहतोय, पहिलं पेर मोठं सापडण्याचं प्रमाण खूपच कमी आहे. दुसरं मोठं आणि पहिलं छोटं असं सामान्यपणे सापडतं. पण लोकनेते होण्यासाठी जगभर तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार जगाला चालवण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी अद्भुत शक्ती असायला पाहिजे, ती म्हणजे तुमची इच्छाशक्ती. मित्रांनो, तुमच्या हातातली इच्छाशक्ती कशी आहे ह्याच्याबद्दल मला काही सांगायचं नाही. पण जर तुम्हाला लक्षात आलं की आपले तर्क ज्यादा आणि इच्छाशक्ती कमी आहे, तर तुम्ही इथून पुढे तर्क करत असताना घटना घडवण्याच्या दिशेला सुद्धा अत्यंत ठळकपणे चालायला पाहिजे. तर तुमच्या हातातल्या पहिल्या पेराचा विकास व्हायला लागेल. जरी त्याचा भाग कमी असला तरी तुम्ही तुमच्या कर्मानं, तुमच्या मेहनतीनं तुमच्या इच्छित गोष्टी तुमच्या आयुष्यात आणू शकाल. तर 1 मिनिट गांधीजींच्या हाताकडे परत पाहूया. त्यांचं पहिलं पेर खूपच मोठं आहे आणि गांधीजींच्या ह्या अद्भुत शक्तीमुळं गांधीजीनं एक साधी काठी घेऊन कुठल्याही शस्त्राशिवाय, कुठल्याही रक्तपाताशिवाय, कोणत्याही गोंधळाशिवाय ह्या 150 वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रजी सत्तेला पळवून दिलं. गांधीजी काय होते हे सगळ्यांना माहिती आहे. मला गांधीजींबद्दल काही सांगायचं नाही. तर त्यांच्या हातामध्ये उपलब्ध असलेली ही एक अद्भुत अशी घटना, अद्भुत अशी गोष्ट तुमच्या निदर्शनाला आली पाहिजे. इच्छाशक्तीचं पहिलं पेर खूप मोठं आहे त्या माणसाचं, आणि त्या माणसानं मिठाचा सत्याग्रह घ्या, अस्पृश्यता चळवळ घ्या, किंवा असंख्य गोष्टी त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या अत्यंत चिकाटीनं आणि इच्छाशक्तीच्या जोरावर पूर्ण केली. गंमतशीर गोष्ट म्हणजे तो मनुष्य उपोषणाला बसायचा आणि खऱ्या अर्थानं उपोषण करायचा. अलीकडं तुम्ही जे सगळे उपोषण बघता ते तुमच्यासमोर उपोषण असतं आणि आत कुठेतरी रुचकर आणि छानसं जेवणाचे कार्यक्रम रोज सुरू असतात. तर ह्या माणसानं खऱ्या अर्थानं त्याच्या आयुष्यात इच्छाशक्तीचा प्रयोग काय होऊ शकतो हा केला, आणि म्हणून त्यांनी त्याच्यावर एक अप्रतिम पुस्तक लिहिलंय. आणि मित्रांनो, ते पुस्तक कदाचित बऱ्याच लोकांनी वाचलं असेल. त्याचं नाव आहे मी आणि सत्याचे प्रयोग. मी आणि सत्याचे प्रयोग हे पुस्तक गांधीजीच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचं तुम्हाला अनुभव देईल. आता ह्याच्या विरुद्ध 2 मिनिटं जाऊयात आपण. गांधीजी लोकनेते का झाले? तर त्यांच्याकडे असलेल्या अद्भुत अशा इच्छाशक्तीच्या जोरावर. पण तुम्ही आणि गांधीजी का होत नाहीये? तर आपल्याकडं आपल्या इच्छा अस्तित्वात आणण्यासाठी इच्छाशक्ती म्हणजे विल पॉवर कमी पडते. मित्रांनो, विल पॉवर कमी आहे तर तुमच्याकडे काय जास्त आहे? मग तर्कशक्ती. आणि जर दुर्दैवाची गोष्ट सांगतो, हे पेर पहिल्या पेरापेक्षा दुसरं पेर मोठं झालं तर मित्रांनो, ही व्यक्ती इतके तर्क करायला लागते की दिलेला शब्द कधी मागं घेतील आणि कधी हो म्हणता म्हणता नाही म्हणून निघून जातील याची काही खात्री नाही. पुढे जाता जाता कधी मागे निघून येतील आणि काहीही न करता फक्त मोठमोठे युक्तिवाद करण्यात आयुष्य घालवतील. पहा, गंमतशीर गोष्ट अशी आहे की तुम्हाला तुमच्या अंगठ्याच्या 90 अंशाच्या कोनात, अंगठ्याच्या पहिल्या पेरात, अंगठ्याच्या दुसऱ्या पेरात किती अद्भुत शक्ती लपल्या याचे लक्षात येईल. आणि निसर्गाने तुमच्या या 4 बोटांना या बोटाशिवाय अक्षरशः कुचकामी करून टाकली. जर या सगळ्या बोटांमध्ये असलेली असीम शक्ती तुम्हाला घ्यायची आहे तर इच्छाशक्ती, तर्कशक्ती आणि प्रेम ह्या सगळ्यांचा मिलाप करून तुम्हाला सगळ्या जगात स्वतःची सत्ता स्थापन करता येईल. आणि ही जी मूठ तयार होते ती शेवटी अंगठ्याच्या ताकदीनं, आणि त्यामध्ये माणसाची विल पॉवर, माणसाचं लॉजिक आणि माणसाची प्रेम करण्याची शक्ती, ह्या 3 गोष्टींच्या ताकदीवर माणूस जगात सगळ्यात मोठा होऊ शकतो. मी आज बऱ्याच विभूतींचे वेगवेगळे फोटो पाठवलेत तुम्हाला. वेगवेगळ्या फोटोंवर मला बोलत जायचंय. आता हे
तिसरं जे पेर आहे, हे तिसरं पेर आहे शुक्र उंचवटा. हे आहे प्रेमाचं प्रतीक. प्रेम, ममता, माया आणि काम ह्या सगळ्या गोष्टींचा इथे संग्रह आहे, जो माणसाच्या जीवनावर अनन्यसाधारण परिणाम करणार आहे. तर अशा या अद्भुत अंगठ्याच्या विवेचनानंतर आता आपण त्याच्या शेजारच्या बोटाकडे म्हणजे तर्जनीकडे जाऊ. ही तर्जनी तुमची. मित्रांनो, ईश्वराने दिलेली एक अद्भुत शक्ती म्हणजे तुमची ही तर्जनी. तुम्ही तुमचे लोकप्रिय पंतप्रधान सध्याचे जर कधीही बोलताना ऐकलं तर त्यांच्या हाताची फक्त आणि फक्त तर्जनी काम करत असते. सगळेजण वेगवेगळे हातवारे करताना सगळ्या बोटांचा उपयोग करतात. आपले पंतप्रधान साहेब जर तुम्ही नीट बघितलं तर नेहमी असं बोलतात, असे वेगवेगळे हातवारे करतात आणि त्यांचा तुम्हाला नेहमी अनुभव येईल की त्या माणसाची तर्जनी फक्त एकटी काम करत असते, बाकी सगळी बोटं ह्या मुठीत बंद असतात. काय आहे ही तर्जनी, जी तुमच्या पूर्वजांच्या हातामध्ये अतिशय छोटी आहे. जर माकडाच्या हातामध्ये पाहाल तर तर्जनी खूप छोटी आणि प्रगत माणसाच्या हातामध्ये पाहाल तर तर्जनी अतिशय मोठी. मग नक्की काय प्रकार आहे? तर्जनीचं काम आहे तरी काय आणि ती काय काय गमती जमती घडते? मित्रांनो, तुम्हाला तुमचा जोडीदार निवडायचा आहे किंवा निवडलेल्या जोडीदाराची मानसिकता समजून घ्यायची. तुम्हाला तुमच्या बॉस सोबत आपले संबंध सुधारायचे किंवा तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांबरोबर अतिशय छान जुळवून घ्यायचे. तुम्हाला स्वतःची प्रगती करायची आहे का दुसऱ्यांची करायची आहे? तुमच्या जबाबदाऱ्या तुम्हाला स्वतः पेलायच्या आहेत का जबाबदाऱ्यांपासून पळायचं आहे? ह्या सगळ्या प्रमुख कामांचं नियोजन ह्या तर्जनीकडे दिलेलं आहे. अतिशय अद्भुत शक्ती असलेलं हे बोट, प्रत्येक बोट माणसाकडे एक अफाट ताकद घेऊन आलेलं आहे आणि मेंदूतल्या एका विशेष विभागाचं नेतृत्व ते बोट करतं. कालच मी तुम्हाला एक अतिशय मजेशीर गोष्ट सांगितली की उद्या मी करोना आणि करोनाशी संबंधित हाताच्या रचनेच्या काही स्थिती सांगेन. का इतक्या मोठ्या प्रमाणात करोनाचा संसर्ग होतोय आणि हा करोनाचा संसर्ग तुमच्या हातामध्ये शोधण्यासाठी तुम्हाला होईल का नाही याचा अंदाज घेण्यासाठी काय पाहावं लागेल. मी कोणी डॉक्टर नाही, पण हाताच्या रचना काय सांगतात त्याचा मी तुम्हाला एक सुंदर उदाहरण देईन. तर्जनी ही माणसाच्या फुफ्फुसाशी संबंधित आहे. माणसाचं नाक, माणसाचा घसा आणि माणसाचं फुफ्फुस हा संपूर्ण श्वसन मार्ग जो आहे तो या तर्जनीच्या ताब्यात आहे. आणि जर ही तर्जनी वक्राकार असेल, ही तर्जनी तुमची मध्यमेच्या दिशेला झुकणारी असेल, ही तर्जनी जर तुमची मध्यमेच्या दिशेला कललेली असेल तर तुमचा हा श्वसन मार्ग कमजोर आहे. आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही संसर्गजन्य रोगाला जे श्वसन मार्गातून येतात त्यांना लवकर बळी पडू शकता. संसर्गजन्य रोग जे श्वसन मार्गातून येतात, संसर्गजन्य रोग अनेक मार्गातून येतात. तुमच्या खाण्यापिण्यातून, तुमच्या राहण्याच्या वेगवेगळ्या सवयीतून, वेगवेगळ्या प्रसंगातून येतात. तर संसर्गजन्य रोग जे तुमच्या श्वसन मार्गातून येतात ते या तर्जनीच्या ताब्यात आहे. आणि ही जर वक्राकार असेल, ही जर या मध्यमेच्या दिशेला झुकलेली असेल तर तुमचा श्वसन मार्ग कमजोर आहे, तो संवेदनशील आहे. तुमच्या दोन नाकपुड्यापैकी एक नाकपुडीचा जो आतला प्रवास मार्ग आहे तो छोटा आहे. जर तुमची तर्जनी झुकलेली आहे तर दोन्ही नाकपुड्यांच्या आत एक समान पोकळी असते श्वासाला जाण्यासाठी. त्यातली एक नाकपुडी तुमची छोटी आहे आणि एक नाकपुडी योग्य मापाची. आणि जो श्वास मार्ग आहे, जो तुमचा श्वसन मार्ग आहे तो इथे अडचणीत येतो आणि तो तुम्हाला श्वसनाशी संबंधित विकारांना लवकर बळी पडतो. कोरोनाच्या अडीअडचणींना तोंड द्यावं लागतं. तर मित्रांनो, जर तुमची तर्जनी हलकीशी वक्राकार आहे तर सावधान. तुम्हाला कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही त्या विषयाला संवेदनशील आहात. आणि जर तर्जनी तुमची ताठ सरळ अगदी नेमकी आहे तर अन्य लोकांच्या मानानं तुम्ही कोरोनासाठी लवकर सिद्ध होणार नाही. तुमच्यामध्ये कोरोनाचं इन्फेक्शन तितक्या सहजासहजी येणार नाही, कारण तुमचा श्वसन मार्ग जो आहे तो अतिशय नेमका आहे, अतिशय व्यवस्थित आहे. त्याची ताकद शारीरिकदृष्ट्या चांगली.
करोनासाठी मी तुम्हाला पुढचे 4 दिवस, अजून येणारे 3 दिवस बऱ्याच गोष्टी सांगणारे तुमच्या हातामध्ये काय असतील आणि तुम्हाला होईल का नाही ह्या विषयावर आज तर्जनीच्या माध्यमातून मी करोनाची ओळख करून देतोय. उद्या मध्यमा आहे, अनामिका आहे, करंगळी आहे, ह्यातूनही आपण त्याची ओळख करून देणार आहोत. अजून एक गंमतशीर गोष्ट मला सांगायची ती म्हणजे तुमची ही तर्जनी जर इकडे मध्यमेच्या दिशेला झुकत असेल, मध्यमेच्या दिशेला जर झुकत असेल तर तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाला कमीपणा येईल अशा गमती जमती सतत करता. तुमच्या व्यक्तिमत्वाला कमीपणा येईल अशा गमती जमती सतत करता आणि त्याच्यासाठी मी तुमचे लाडके नेते राहुलजी गांधी यांचा फोटो पाठवला आहे. तुम्ही राहुल गांधींच्या हातामध्ये जर पाहाल तर त्यांची तर्जनी मध्यमेकडे झोपलेली आहे आणि ते सतत वेगवेगळे विनोदी वक्तव्य करून एक राष्ट्रीय नेता असताना विनोद निर्माण करतात. ते गंभीर राहत नाहीत त्यांच्या व्यक्तिमत्वासाठी. ते बोलताना छोटे छोटे विनोद तयार करतात आणि त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाला आपली जनता गंभीरपणे घेत नाही. आणि त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणजे तुमचे लाडके पंतप्रधान, त्यांची तर्जनी पहा अतिशय ताठ आहे, अतिशय नेमकी आहे आणि ती मध्यमेच्या पहिल्या पेराच्या निम्म्याच्या वर आहे. म्हणजे ही तर्जनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची खूपच मोठी आहे. ही खूप मोठी असल्यावर काय होतंय ह्याचाही मला तुम्हाला खुलासा द्यायचा आहे. पण मला खूप वर्ष राहुल गांधींच्या व्यक्तिमत्वाबद्दल हा नेहमीच एक उत्सुकतेचा विषय होता की हा मनुष्य राष्ट्रीय नेता आहे, तो जर देशाचा पंतप्रधान होण्याच्या शर्यतीतला व्यक्ती आहे, नितांत बुद्धिमान आणि खूप मोठी कौटुंबिक तो पार्श्वभूमी घेऊन आलाय राजकारणाची, तर तो मनुष्य किती गंभीर असायला हवा, तो मनुष्य किती परिपक्व असायला हवा, तो मनुष्य किती मोठ्या वैचारिक उंचीचा असायला हवा. पण आपले माननीय राहुलजी गांधी त्यांच्या भाषणात इतके सुंदर सुंदर वेगवेगळे विनोद करतात की जनता त्यांना गंभीरपणे घेण्यापेक्षा त्यांना विनोदातून जागा घेते. मला राहुल गांधींच्या व्यक्तिमत्वाबद्दल काही बोलायचं नाही. मला कुठल्याही राजकीय नेत्याबद्दल माझा कुठलाही कोणताही वैयक्तिक मत नाही आणि मी कुठल्याही माणसाला चांगलं किंवा वाईट म्हणण्याच्या दिशेला चाललेलो नाही. मला फक्त आणि फक्त व्यक्तिमत्वातल्या गमती जमती दाखवायची. ही लोक छोट्या मोठ्या गंमतशीर वर्तनातून स्वतःच्या व्यक्तिमत्वाला बाधा पोचवतात. तुमचं व्यक्तिमत्व हे तुमच्या वयानुसार परिपक्व होतं आणि तुम्ही तुमच्या वयाला, तुमच्या परिपक्वतेला, तुमच्या ज्ञानाला, तुमच्या उपलब्धतेला साजेसं वर्तन करायचंय. मग आपले हे लोकनेते पूर्ण भिन्न वर्तन करतात. तसेच समाजात अनेक मंडळी आहेत की जे वयवर्ष 60 असेल तरी लहान मुलासारखं वर्तन करतात, लहान मुलासारखं बालिश बोलतात, लहान मुलासारखं त्यांच्या उपलब्धता विसरून भलत्याच काहीतरी सामाजिक विनोद निर्मितीमध्ये गुंतलेले असतात आणि त्यांच्या बुद्धीचं केविलवानं प्रदर्शन करतात. मित्रांनो, तर्जनी ही तुमच्या व्यक्तिमत्वाच्या नेतृत्वासाठी जन्माला आलेली आहे. हा घटक, ही हाताची स्थिती, हा तुमच्या शरीरातला एक भाग असा आहे ज्याचा आणि तुमच्या महत्त्वाकांक्षेचा, ज्याचा तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेचा, ज्याचा तुमच्या इच्छाशक्ती बरोबर तुमच्या स्वतःच्या जबाबदारीचा भाग ह्या बोटाकडे दिलेला आहे. न्यूझीलंडच्या आत्ताच्या ज्या अध्यक्ष आहेत जेसिंडा अरेना ज्या आहेत, आवाज गेलाय, जेसिंडा अरेना नावाच्या ज्या अध्यक्ष आहेत, ही जगातली सर्वोत्कृष्ट अध्यक्ष म्हणून आतापर्यंतची नावाजली गेलेली आहे. मित्रांनो, 5 ते 7 हजार वर्ष झाले वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी ह्या पृथ्वीवर जनतेवर राज्य केले. असंख्य लोकांनी आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर लोकांना हवं तसं वाकवलंय, हवं तसं पुढं नेलंय. संपूर्ण समाज हा त्यांच्या इच्छेच्या जोरावर पुढे चालत राहिला.
मग मला एक सांगा की जेसिंडा अरेना कोण आहे जिला जगातलं सर्वोत्कृष्ट राष्ट्राध्यक्ष म्हणून गौरवलं गेले? न्यूझीलंडच्या जेसिंडा अरेनांच्या व्यक्तिमत्वामध्ये अशा काय गोष्टी आहेत की ज्या त्यांना जागतिक ख्यातीचा एक दर्जेदार मनुष्य बनवते? जी नेतृत्व गुणक्षमता घेऊन आलेली आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट राज्यकर्ती, सर्वोत्कृष्ट राज्य प्रशासक किंवा राष्ट्राध्यक्ष म्हणून गौरवली गेली. एक माणूस म्हणून अधिकार गाजवण्यासाठी त्यांच्यासोबत मी तुम्हाला अजून एक फोटो पाठवलाय नेल्सन मंडेला साहेबांचा. ज्या माणसानं जागतिक स्तरावर माणुसकीची खूप सुंदर उदाहरणं घालून दिली. एक नेता किती प्रेमळ आणि किती नेमका असू शकतो आणि जनतेचा किती तो लाडका असू शकतो, यासाठी जेसिंडा अरेना किंवा नेल्सन मंडेला साहेबांचे मी तुम्हाला फोटो पाठवले. त्याचा खुलासा मी उद्या तुम्हाला उद्याच्या सत्रामध्ये करेन. आज आपण एवढं समजून घेऊ की तर्जनी नावाची एक अद्भुत गोष्ट तुमच्याकडे जी निसर्गाने दिली आहे, ती त्या तर्जनीमध्ये नेतृत्व गुणक्षमता, सगळ्या समाजाला पुढे घेऊन जाण्याची शक्ती, समाजाचं भलं करण्याची क्षमता आणि अत्यंत महत्त्वाची म्हणजे जबाबदारी. आता मित्रांनो, जागतिक ख्यातीच्या लोकांचं 5 मिनिटं बाजूला ठेवू आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्या घरात येऊ. तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये पती, पत्नी, मुलं, कर्मचारी, सहकारी, अधिकारी किंवा तुमचे मित्रमंडळी ह्यांच्याशी वर्तन करताना तुमची तर्जनी तुमच्या मध्यमेच्या कुठे आहे ह्याचा अंदाज दररोज घ्या. तुमची तर्जनी जर तुमच्या मध्यमेच्या पहिल्या पेराच्या निम्म्याला जाते आहे तर तुम्ही अत्यंत जबाबदार व्यक्ती आहात. तुम्ही अत्यंत जबाबदार व्यक्ती आहात. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यांना पूर्ण अर्थ द्या. तुम्ही घेतलेली कामं अतिशय नेमक्या पद्धतीनं कराल. कधीही तुमच्या जबाबदारीपासून तुम्ही पळून जाणार. तुमची तर्जनी जर मध्यमेच्या पहिल्या पेराच्या निम्म्याला, ह्या पेराच्या निम्म्याला जर आली तर तुम्ही लोक तुमच्या जबाबदाऱ्या सोडून कधी पळणार नाही. पण जर ही खाली गेली 5 मिनिटं, आता समजा की ही खाली गेली, ह्या पहिल्या पेराच्या निम्म्याच्या जरी खाली चालली तर तुम्ही तुमची घेतलेली जबाबदारी कधीही पूर्ण करणार नाही. ती टाळण्याकडे तुमचा कल जादा असेल आणि शेवटी नाईलाज झाला म्हणून कधीतरी ती पूर्ण करा. पण जबाबदारी दिसते तर पुढहून पटकन तुमची जबाबदारी पूर्ण करण्याकडे तुमचा कल नसतो. मित्रांनो, आयुष्य जबाबदारीनं आणि खूपच विचारपूर्वक जगायचं आहे. आणि त्यामध्ये तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या वातावरणाची, म्हणजे रस्त्यावर होत असलेल्या कचऱ्यापासून घरात आपल्या वृद्ध मातापित्यांची, सगळ्यांची जबाबदारी तुमच्यावर आहे. हे समाज, हा निसर्ग, ही पृथ्वी, ही तुमची जबाबदारी. जर तुमची तर्जनी चांगली आहे तर तुम्ही प्रत्येक वेळी विचार कराल की माझ्या हातून माझा कचरा रस्त्यावर जाणार नाही. माझ्या मुलांचा, माझ्या पतीचा किंवा माझ्या पत्नीचा, माझ्या कर्मचाऱ्यांचा, सहकाऱ्यांचा मी जिथं जबाबदार आहे त्या सगळ्या ठिकाणी अतिशय जबाबदारीनं वर्तन करेन. मी कुणाची कुठली जबाबदारी कधी सोडणार नाही. मित्रांनो, आता करोना काळामध्ये त्या जबाबदारीचा खूप मोठा भाग या समाजामध्ये बघायला मिळाला. तो म्हणजे असा की कर्मचारी लोक कामधंदे बंद झाल्यामुळे आपापल्या घरी गेले, पण ज्यांची तर्जनी योग्य आहे त्या सगळ्या व्यवस्थापकांनी, संस्थापकांनी, घरातल्या स्त्रियांनी, त्यांच्याकडे काम करत असलेल्या बायकांना, त्यांच्याकडे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना, सगळ्यांना घरी असतानाही त्यांच्या जबाबदारीची जाणीव ठेवून त्यांचं उत्पन्न बंद केलं नाही तर त्यांना पगार, जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत त्यांना बसून पगार दिला. ही तर्जनीची अतिशय महत्त्वाची भूमिका. ही लोक आपली जबाबदारी कधी विसरत नाही आणि कधीही विपरीत वर्तन करत नाही. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही विपरीत वर्तन केलं नाही, जर तुमची जबाबदारी कधी विसरला नाही, जर तुमच्या वर्तनामध्ये प्रत्येक वेळा अतिशय समर्पक भाव, सांभाळून घेण्याचा आणि नेतृत्व गुणक्षमतेचा भाग असेल तर तुमचं आयुष्य अत्यंत सुंदर आणि नेमक्या दिशेनं चालणार. मग ही जर तर्जनी मोठी झाली तर तुम्ही आधी होऊन सगळ्यांच्या पुढे कामाला लागता. तुमच्या जबाबदारीप्रती अतिशय सजग असता.
तुम्ही प्रत्येकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेता. तुम्ही जर समाजात वावरताना एखादा मनुष्य अपघातात पडलेला दिसला तर आधी पटकन त्याला उचलून दवाखान्यामध्ये तुम्ही भरती करा. पण असा विचार करणार नाही की पोलीस मला काय विचारतील, घटनेचा मला काय अडचण येईल का, ही घटना मला कुठे त्रासदायक ठरेल का, कुठलाही विचार न करता तर्जनी मोठी असणारी माणसं पटकन समाजासाठी सहज होतात. त्यांच्या आयुष्यातल्या जबाबदाऱ्या ज्या नाहीत त्या सुद्धा उचलायला तयार असतात. योग्य तर्जनीची उंची स्वतःची जबाबदारी, तर्जनी जास्त उंच झाली तर समाजाची जबाबदारी, देशाची जबाबदारी, आणि तर्जनी कमी झाली तर स्वतःचीही जबाबदारी घ्यायची नाही, जोडीदाराची तर लांबच. मित्रांनो, तुम्ही तुमचा जोडीदार, तुमची मुलं, तुमचा परिवार नक्की कसा आहे पहा. तुमच्याकडे जर एखादा मित्र तर्जनी मोठा असणार असेल तर तो तुम्हाला वेळोवेळी होऊन मदत करेल. पण जर तुमचा मित्र, नीट लक्षात घ्या, तर्जनी छोटा असणार असेल तर तुमच्या अडचणीच्या प्रसंगी तो आधी पळून जाईल. असं म्हणतात की जहाज जेव्हा बुडतं तेव्हा सगळ्यात आधी त्यातली उंदरं पळून जातात. लहान तर्जनी असणारी माणसं आपली जबाबदारी खूप लवकर सोडून पळून जातात. खूप पटकन ते जबाबदारीतून निवृत्त होतात. योग्य तर्जनी आणि मोठी तर्जनी ही जबाबदारीला योग्य किंवा अत्यंत ठळकपणे पूर्ण करतात. आणि म्हणून नरेंद्र मोदी सारखा माणूस मोठी तर्जनी घेऊन आलाय. शी जिनपिंग, व्लादिमीर पुतिन, अंजेला मार्केल, किम जोंग उन, शिंजो आबे ही सर्व मंडळी एक उत्कृष्ट नेता झाले, कारण त्यांची तर्जनी मोठी आहे. त्यांना अख्ख्या समाजाला पुढं घेऊन जाण्याची क्षमता आहे. मित्रांनो, मोदी हे माझे कुणी दैवत नाही आहे, पण मोदींच्या भाषणावर, मोदींच्या कार्यावर, मोदीच्या आव्हानावर आणि त्यांच्या एकाच्या विनंतीवर अख्खा भारत मतदान करतोय. एका माणसाला मतं जात आहेत. स्थानिक नेत्यापेक्षा राष्ट्रीय नेत्याला मतदान होत आहे. ही अद्भुत गोष्ट नाही का? ही त्याच्या तर्जनीतली धमाल तुम्हाला पाहिजे. मी फक्त व्यक्तिमत्वाचे काही विशेष मुद्दे तुमच्या समोर ठेवतोय. आपण रोज पुढचे 3 दिवस अजून वेगवेगळे व्यक्तिमत्वातले वेगवेगळे गुण पाहणार आहोत. आज आपण काय पाहिलं तर अंगठा, अंगठ्यातली इच्छाशक्ती, अंगठ्यातली तर्कशक्ती, अंगठ्यातली प्रेम करण्याची भूमिका, अंगठ्याचं 90 अंशामध्ये जाणं, अंगठ्याचं लहान असणं किंवा अंगठ्याचं 90 पेक्षा मोठं होणं. त्यानंतर तर्जनीची उंची कमी असणे आणि तर्जनीमुळे जगभरातले नेते लोक कसे निर्माण झाले आणि जग कसं एका विशिष्ट नेत्याच्या पाठीमागं धावत राहिलं. जसा भारत आज डोळे बंद करून मोदी साहेबांसोबत चाललाय, शी जिनपिंगच्या सोबत अख्खा चीन चाललाय, व्लादिमीर पुतिनच्या सोबत रशिया चाललाय, तसं सगळीकडेच कुणीतरी तर्जनी मोठा असणारा मनुष्य त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना नेतृत्व क्षमतेच्या जोरावर पुढे घेऊन जात असतो. त्याचे काही तोटेही आहेत, काही फायदेही आहेत. तोटे ही लोक थोडेसे हट्टी असतात, थोडे आक्रमक असतात, त्यांना हवं तशा पद्धतीनंच समाजाला हाताळतात. प्रासंगिक समाजाला त्यांच्या आक्रमक स्वभावाचा दोष किंवा त्रास सुद्धा सहन करावा लागतो. फक्त मेंदूच्या या क्षमता तुम्ही समजून घ्या. मला या गमती जमती सांगायच्या आहेत. हात पाहणे हा आमच्या सखोल अभ्यासाचा आणि वर्गाचा भाग आहे. हात पाहताना तुम्हाला पुढच्या ह्या वर्गानंतर आमचे हाताचे ऑनलाईन क्लासेस सुरू होणार आहेत, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला हात अतिशय समग्र पद्धतीने कसं पाहायचं ते शिकवणार आहोत. साधारण 28 तास जे 6 महिन्यात किंवा 1 महिन्यात आम्ही पूर्ण करतो, असे 2 वर्ग आहेत. कुणी 1 महिन्याच्या वर्गाला या, रोज 1 तास शिका. कुणी 6 महिन्याच्या वर्गाला या, 6 महिने दर आठवड्याला 1 वर्ग शिका. या पद्धतीनं तुम्ही 1 महिन्यात किंवा 6 महिन्यात हा वर्ग पूर्ण करू शकता. त्यावेळी तुम्हाला माणसाच्या विश्लेषणाचा अत्यंत सखोल अभ्यास देऊ. आत्ता फक्त तुम्हाला हे शास्त्र, हे शास्त्रीय बैठकीवर सगळीकडे तपासलं जाऊ शकतं, ह्याच्या सत्याचा प्रत्यय देण्याचं माझं काम आहे. आज आपण इथेच थांबू. उद्या संध्याकाळी पुन्हा एकदा 6 वाजता अनेक गमती जमती घेऊन भेटूया. धन्यवाद.